रामकृष्ण हरे कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण आतानोचनी सुख झाले वो साजरे पहा विठ्ठल परवा पहा माधव परवा सुख झाले उदासनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल परवा माधव परवा सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवी सर्व सुखाचे सर्व सुखाचे
मरणाधी सावध भावे मरणाधी सावध भावे मरणाधी सावध भावे मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी मरावे 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 जन्म घालून येवाया जन्म घालून येवाया मानवाचे उत्तम काया मानवाचे उत्तम काया मानवाचे उत्तम काय मानवाचे उत्तम काय मानवाचे उत्तम नाम म्हणे मनुष्य जन्म मने मनुष्य नाम म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम 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 जन्म घालून घालून येवाया घालून येवाया मानवाची उत्तम काया मानवाचे उत्तम मानवाचे उत्तम काय मानवाचे उत्तम काय मानवाचे उत्तम काय मानवाचे उत्तम काय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 जय जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मरणाधी सावध भावी मरणाधी सावध भावे सावध भावे मरणाधी सावध भावे कीर्ती करो निवरावे
सावध भावे मरणाधी सावध भावे कीर्ति करो मरावे कीर्ति करो मनवा मरावे मानवा जन्म घालो माया जन्म घालो
मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मा होणी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताची, दुसरी चरण संतांची, दुसरी चरण संतांची. जाग्रपादाने कथेचा विस्तार, जाग्रपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. जयांची त्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी. आता असितगिरी समंशात कंजलम सिंधु पात्रे, सर्वतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणानामीश पारं न याति. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे, वसत्व मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहास्य वदनं कथा डोपीशमाला, दंडकमंडलोधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उभेर. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न व्हावे, कीर्ती करोनी मरावे, जन्म घालो नये वाया, मानवाची उत्तम काया. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ प्रेमळ भक्त संत नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचा
उपदेशपर या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. विठला विठला या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. ऐका, कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणे हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. या न्यायानं आज पूजनीय मातोश्री भीमाबाई विश्वनाथ सोनवणे या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो. नातेवाईक, परिवार, मित्र, आप्तेष्ट संबंध आणि सर्व नातेगोते परिवार. पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे. श्री बाळासाहेब सोनवणे, राजाराम सोनवणे, नंदू सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, चंद्रभान सोनवणे, भागूबाई आणि सिंधुबाई, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून यहलोकीची यात्रा संपवून परलोकी ती निघून गेल्या. आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सगळे मंडळी या ठिकाणी हजर आहोत. खरं म्हणजे आदरणीय गुरुजन वर्ग श्री सोनवणे सर, त्यांची बदली आमच्या गावाला आहे. त्यांच्या मार्फत येण्याचं निमंत्रण या ठिकाणी आलं आहे. त्यामुळे सर्व आईवडिलांना वंदन करतो. त्याच्यानंतर सगळे विनेकरी महाराज, मृदंगाचार्य श्री अनिल महाराज, आहे का नाही, आदरणीय श्री कैलास महाराज, गावातले सर्व भजनी मंडळी, संतोष महाराज, संदीप महाराज, आहे का नाही, अप्रतिम साऊंड सिस्टीम, सेलार साऊंड सिस्टीम पिंपळस रामाचे, वा मस्त साऊंड आहे तुमचा बरं का. तुम्हाला धनुर्वाद, आपलं धन्यवाद का धनुर्वाद, बरं धनुर्वाद ठीक आहे, म्हणजे लावशाल चांगलं शेवटपर्यंत, आहे का नाही. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये लाईव्ह सुरू असलेला हा कार्यक्रम, आहे का नाही. त्यांचा एक नंबर आहे, तो नंबर जर तुम्ही डायल केला आपल्या टीव्हीला तर रोजचे कीर्तन तुम्हाला घर बसल्या ऐकायला मिळतात. असं बालाजी यूट्यूब टीव्ही चॅनल अतिशय मस्त आहे. यूट्यूबला कीर्तनं पडतात आणि आता या वेळेत मी तुमच्या पुढे उभा आहे, आता लाईव्ह दिसतंय सर्व नाशिक जिल्ह्यात पूर्ण, आहे का नाही. ते बालाजी चॅनलवाले तुम्हाला धन्यवाद. सर्व आई वडिलांना धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल भीमाबाई आईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. अभंग संत नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगातील 3ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत नामदेव महाराजांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माई बाप हो, अरे अमूल्य किमतीचा मनुष्य देह, अरे देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म, कारण स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, हे मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा, नारायण नामे भोव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय आणि म्हणून नामदेव महाराजांनी अभंगाची सुरुवात केलेली. ऐका किती गोड आहे बरं का. नामदेव महाराज म्हटले प्रत्येक जण जन्माला आलाय, प्रत्येकाला मरायचंय. कोण कधी मरल याचा भरोसा नाही, कोणाची भेट कधी शेवटी ठरल माहिती नाही, कोण कधी जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही, कोणाचा श्वास कधी थांबेल सांगता येत नाही. प्रत्येकाला मरायचंय ना, मग एक काम करा, मरायच्या अगोदर असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. मरणाआधी सावध व्हावे आणि सावध होऊन काय करायचंय, कीर्ती करून मरावे. काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव शिल्लक राहील. हा जो जन्म आपल्या सर्वांना मिळालाय ना, हा फार काळानंतर मिळालाय. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे हा जन्म मिळालाय, है का नाही. म्हणून जन्म माणसाने वाया घालू नये. आणि अभंगाचा शेवट करताना नामदेवरायाने किती गोड केलाय बघा. ऐका सगळे सोनवण्याचे पाहुणे, ऐका देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत. किती आहेत सगळे माणसं बोलत जा, किती आहेत. पाठीमागा आवाज येतो का, तिकडे येऊ माईक घेऊन येतो ना ऐका. देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत. सगळे आडवेत, तुम्ही बारकाईनं सर्वे करा. कुत्र, बैल, मांजर, गाढव, म्हैस, सगळे गाय, सगळे आडवेत. देवाने फक्त 2 उभे केलेले आहेत, एक मनुष्य आणि दुसरा वृक्ष. आणि विशेष देवाने सगळ्यांची वाचा थांबवलेली आहे. एकाला बोलता येत नाही, गायला बोलता येत नाही, म्हशीला बोलता येत नाही, कुत्र्याला बोलता येत नाही, एकाला कोणालाच बोलता येत नाही. सगळे आडवेत, सगळ्यांची वाचा देवानी थांबवलेली आहे. पण 2 जण फक्त उभे आहेत, त्यातल्या एकाला बोलता येतं, एकाला बोलता येत नाही.
आहे का नाही? ज्याला बोलता येते तो म्हणजे मनुष्य आहे. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालाव या पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रा जाया चुकू नको हो जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रा करणं नाम परमार्थ करणं हे फक्त मनुष्य देहालाच जमू शकतं. म्हणून नामदेव महाराज म्हटले नामा म्हणे मनुष्य जन्म पण सर्व जन्माहुनी उत्तम म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल ऐका असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. माहिती लक्ष ठेवा. या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे. आज भीमाबाई आईंचं वर्ष श्राद्ध आहे बरोबर आहे की नाही? बोला जा मायका लक्ष ठेवा. इकडे बा इकडे इकडे मी इकडे ते येतील तुम्ही इकडे बा. ऐका वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? बऱ्याचदा पेपरला टीव्हीला बॅनरला किंवा ते इंस्टाग्रामला फेसबुकला व्हॉट्सअपला हाईकला ट्विटरला ते बॅनर वाचतो आपण. काय हे बघा 10x10चा बॅनर छापलेला असतो. हा कसा आहे? हा तेवढाच आहे का नाही? वरती 1 नंबरला असतं प्रथम पुण्यस्मरण आणि खाली असतं यांचे वर्ष श्राद्ध. ते बॅनरला नाव असतं. आता हा बरोबर छापलंय पण काय काय बॅनरला वरती प्रथम पुण्यस्मरण नाव असतं आणि खाली असतं यांचं वर्ष श्राद्ध. वरती वारलेल्या व्यक्तीचा फोटो असतो आणि खाली कीर्तनकाराचा फोटो असतो. लोकांनी काय समजायचं योगेशराव? पुण्यस्मरण म्हणजे वरच्याचं श्राद्ध म्हणजे त्या खालच्याचं का? ते फोटो फेटा बांधेल मग नक्की कोणाचं? ऐका वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धयंती इति श्राद्ध हा म्हणजे काय? ऐका एखादी व्यक्ती जर आपली वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती? म्हणजे दशमी होती का एकादशी, सप्तमी होती का अष्टमी, नवमी होती का दशमी, चतुर्थी होती का पंचमी, अमावस्या होती का पौर्णिमा, काय तिथी होती? आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल आहे का नाही? प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धेनं केला जाणारा विधी याचं नाव श्राद्ध आहे. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? ऐका सगळे पाहुणे. प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे त्यांची आठवण. ऐका नाही? गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. आज आईचं पुण्यस्मरण आहे. आता हे त्यांची 5 मुलं आहेत. ऐका नाही? राजाराम दादा, नंदू दादा, भाऊसा दादा, चंद्रबन दादा, बाळासाहेबराव हे 5 जणांनी आणि या 2 मुली हे नाव तुम्ही मला 10 वर्षांनी विचारा परत सांगेल तुम्हाला मी. आहे का नाही? या 5 मुलांनी आणि ह्या 2 मुली त्यांच्या यांनी श्रद्धा ठेवून आईवरती जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. इकडे बा मी बारकाईनं बोलतोय तुम्ही फक्त शुद्धीवर ऐका नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. एक तर लय मुळावर आहे आमच्या काही काही सध्या आता त्याच्यामुळे बारकाईनं ऐकत जा पूर्ण कीर्तन. 100% सायन्सवाल्यांमधले बारकाईनं ऐका मी काय म्हणतोय 100% सायन्सवाल्यांमधले 25% सायन्सवाले निबार डोक्यावरती आपटेल असतात. बारकाईनं ऐका मी का म्हणतोय असं निबार डोक्यावरती आपटेल असतात ती लोक. का बरं? त्यांचा याच्यावरती विश्वास श्रद्धा बिद्धा हे श्राद्ध दावे मौती त्यांचा याच्यावर विश्वास नसतो. हे धर्म कर्मकांड वगैरे वगैरे कीर्तन भजन याच्यात त्यांचा विश्वास नाही. बाकी 75% सायन्सवाली मंडळी फार चांगली आहे. त्या 25% लोकांचं म्हणणं काय माहिती का माझ्याकडे बा? त्या 25% लोकांचं म्हणणं असं आहे माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं त्या 25% सायन्सवाल्यांचं म्हणणं आहे. पण वाक्य ध्यानात ठेवा त्यांना माझ्याकडे उत्तर आहे माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं जर असेल तर तुमच्या वडिलांचा फोटो तुम्ही घरात का लावला? त्याला गांगात टाकून तुमच्या आईच्या घरात फोटो का लावला? त्या नदीमध्ये फेकून नाही. माणूस हा कधीच मरत नाही त्याचं शरीर मरत असतं आत्मा कधी मरत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना हेच बोलले अर्जुना त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदेन्ति आपो न शोषयति मारुतः.
त्या आत्म्याला कोणीच मारू शकत नाही. मग तो आत्मा करतो काय? हे माझ्या अंगातलं शर्ट आहे, तुमच्या अंगातल्या साड्या, तुमच्या अंगातले कपडे हे फाटले तुटले की आपण फेकून देतो आणि नवीन घालतो. तसंच त्या आत्म्याचा आणि शरीराचा करार झालाय. वयवर्ष 50, वयवर्ष 60, वयवर्ष 80. तो करार एकदा संपला का तो आत्मा त्या शरीरातून निघतो, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. पुरावा ऐका, पुरावा. ते म्हणतात वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरूपराणी. शर्ट जीर्ण झालं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन तया विडीजे. ऐका नाही, तथा शरीराने विहाय जीर्णा. शरीराचा करार संपला का तो आत्मा निघतो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. माणूस गेल्यानंतर 10 दिवसांनी शांती मिळते. 13व्या दिवशी प्रवास सुरू होतो आणि वर्ष श्राद्धाला तो प्रवास थांबतो. आजच्या दिवशी भीमाबाई आजींना पूर्ण विराम मिळणार, त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार. आता उरणार त्या फक्त आठवणी. गेले गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाझी, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाझी, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. 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 राहिल्या त्या कीर्ती जगामाझी, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाझी, राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती. आता भीमाबाई आजीचं जाणं झालं. आता आज आईचा आणि आपला संबंध संपला. आता त्या उरणार आईच्या आठवणी, आठवणी आणि फक्त आठवणी. एक वाक्य. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तू कानने मरणची तरे. उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाचे सरे. उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उरणार त्या आईच्या आता फक्त आठवणी. एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. माणसाची किंमत माणूस गेल्यानंतर कळते, जिवंत असेपर्यंत कळत नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे. कळतं पण वळत नाही आपल्याला, एवढंच फक्त.
आहे का नाही? कोणाला माहित नाही, माणूस गेल्यावर किंमत कळते. तिथं तुम्ही असू, मी नव्हतो, आम्हीच कोणी असू, आहे का नाही? प्रत्येकाची किंमत गेल्यानंतर कळत असते, आहे का नाही? आईची किंमत आई गेल्यानंतर, वडिलांची किंमत वडील गेल्यानंतर कळत असते. एक वाक्य ध्यानात ठेवा इकडे बा. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्क्युरी या असल्या ट्यूबलाईट, तसले मर्क्युरी बल्ब किंवा हजारो लाखो नवे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार असतो. विश्वनाथ नामे सूर्य काही वर्षापूर्वी मावळलाय, त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही आणि कधी झाला पण नाही. इतका लांब गेलाय विश्वनाथ नामे सूर्य, इतका लांब गेलाय, त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. कायमचा सूर्य मावळला. वडील होते बर का, वडील वारले, भीमाबाई आई होती, त्यामुळे 5 जण मजेत होते, या 2 जणी मजेत होत्या. वडील गेले काही वाटलं नाही कारण आई जिवंत होती. पण आता 1 वर्ष झालं आई पण निघून गेली, आहे का नाही? आई आली कुठं नाही बी, हे समजा 5 पैकी एखादा जरी बाहेर झाला असला, आहे का नाही? राजाराम भाऊ कुठे, नंदू दादा कुठे, आहे का नाही? भाऊसाहेब दादा कुठे, आहे का नाही? चंद्रबाबू दादा कुठे, बाळासाहेब दादा कुठे, आहे का नाही? आहे का नाही? हे सगळ्यांची चौकशी व्हायची. पण आज 1 वर्ष झालं, माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. आई विचारायची सोनवणी सरांना, घरातल्या लोकांना विचारायची, अजून भाऊ शाळेवरून घरी आला नाही का, कुठे अजून का नाही आला, फोन कर. घरात कोणा तरी म्हातारी आई सांगायची. पण आज वर्षापासून असा फोन येत नाही. माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. आता यांना कोणीच नाही राहिलं. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको मजसी आभेरू. कोणी नाही राहिलं मारुती महाराज, आता कोणीच नाही राहिलं. अजून सांगू तुम्हाला, दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे. वाक्यले खतरनाक आहेत, ऐकून ठेवा सगळे. दिव्याची वात तोपर्यंतच चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. वडीलही गेले, आई गेली, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको मजसे आभेरू. हा जनाबाईचा अभंग आहे का नाही? जनाबाई जेव्हा गंगा खेळून आली आणि तिथं बसली कुठं पंढरपूरला, सगळं जग निघून गेलं, रात्रीची वेळ होती, एकटी जनाबाई बसली होती आणि पांडुरंगाने विचारलं, काय ग बाई, काय तुझं नाव? मी जना. तुझे आई वडील कुठे? माझे आई वडील नाही, मला आई वडील. मग आता तुला कोण आहे? आता माय मेली बाप मेला. आता तुझं कस काय? आता माझा देवा, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू. अगदी जनाबाई सारखी अवस्था या 5 लोकांची झाली आहे. त्याच्यामुळे आज 1 वर्षापासून प्रेमाने मायेचा हात फिरवणारा, मायेचा हात या जगातून निघून गेला, ते आईचं आज पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ऐका, काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. आयुष्यात राहत असताना सध्या लोकांची मरण्याची संख्या लई वाढलीत योगेश भाऊ, लई वाढली. याची कारण तुम्हाला सांगतो आणि मी खरं बोलतो की खोटं मला खरं सांगा. सगळी मंडळी माया पुढे बसलेले, तुम्ही काही येडे नाहीत, माया पुढे बसेल. सगळे क्वालिफाईड लोक आहेत, एज्युकेटेड आहेत, टॅलेंटेड आहेत, सगळे माणसं, आहे का नाही? हा, मला खरं सांगा, 10-12 वर्षाचा काळ आठवा. 10-12 वर्षापूर्वी जर कधी आपण रस्त्याने चाललो तर सगळ्यात जास्त बॅनर आपल्याला 2 वाचायला भेटायचे. कोणते कोणते? त्या असे रस्ते लावेल राहायचे, पा अमक्याची अमक्या ठिकाणी निवड झाली आणि हार्दिक शुभेच्छा.
आणि दुसरा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि क्वचित 20-22 किलोमीटर गेलो का एखादा बॅनर दिसायचा भावपूर्ण श्रद्धांजली. 20-22 किलोमीटर गेल्यावर इतके लोक कमी मारायचे 10-12 वर्षापूर्वी. आणि आता काय झाले 10-12 वर्षाचाच काळ फक्त मध्ये गेला तर ते दोन्ही बॅनर बंद झाले. आता एकच बॅनर आहे बाबा, भावपूर्ण श्रद्धांजली किंवा हमागला गेल्या वर्ष श्राद्धाचा, असे दोनच बॅनर फोकसलाय. याची कारण आता ऐका आणि बारकाईनं ऐका इकडे बा. 10-12 वर्षापूर्वी एवढे लोक का कमी मरत होते आणि आता 10-12 वर्षाचाच काळ फक्त मध्ये गेला तर एवढे लोक जास्त का मरायला लागले याची कारण तुम्हाला सांगतो ऐका. आणि मी खरं बोलतो की खोटं मला लगेच सांगा. सध्या 100% 10% लोक नैसर्गिक मरतात. नैसर्गिक म्हणजे कोण कोण? म्हातारी माणसं, आयुष्य संपलं, वय झालं, चला निघा. एखादा आजार जडला तो आजार नाही आवरला, चला आता निघा. असे लोक फक्त 10% मरतायत आणि बाकी 90% माणसं अटॅकनी मरतात, ऍक्सिडेंटनी मरतात आणि व्यसनापायी मरतायत. चौथं कारणच नाही. विठ्ठल विठ्ठल हे बघा, अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही बरं का. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा किंवा इथं जर कोणी डॉक्टर साहेब असतील आता आलेले किंवा नसतील बी, जर तुमचे कोणी ओळखीचे डॉक्टर मित्र असतील त्यांना विचारा, डॉक्टर अटॅक रोग आहे का? नाही. मग तो आजार आहे का? नाही. मग अटॅक काय येतो माणसाला? जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो आणि मेंदूला ताण पडला की मेंदूची विचाराची पातळी डायरेक्ट संपून जाते म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हायलो होतो आणि शरीरातला बीपी हायलो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉकेज होतात. कोणाची 20% ब्लॉक, कोणाची 30%, कोणाची 80%. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन माणसं तडफडून मरतात आणि त्याला आपल्याकडे अटॅक आला असं म्हणतात. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. आचार्य चाणक्यांचं गोड वाक्य सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल ऐका, आचार्य चाणक्य काय म्हटले माहिती का? उभ्या आयुष्यात तुम्हाला कधीच अटॅक नाही आला पाहिजे अशी जर कोणाची इच्छा असेल तर एक वाक्य लिहून ठेवा. काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. तुम्ही ऐकू राहिले सगळे का नुसतेच पाहू राहिले? ऐकू राहिले ना? हा मग ऐका, गंमत करतोय बरं का, नाही तर भेटा बाहेर. ऐका, काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय हे उद्या सकाळी दात घासल्यावर पाहू, पण आज काय करायचंय याच्यावरती पूर्ण लक्ष द्या, फोकस करा. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. काय वाटतं तुम्हाला भाऊ? बोला बोला बोला. ऐका नाही, काल काय झालं? रात गई बात गई. तुम्ही ऐका पाहिल्या तुम्ही. रात्री आमच्या घरात लई भांडण झालं, माझा लहाना देर माझ्यावर धावला. का बरं धावला? मग मेल्याच तुम्ही, दाव्याला मीच. मग ऐका नाही, आता आठवायचं नाही, उद्याचं उद्या पाहू, पण आज काय करायचं? अहो काय काय माणसं इतके शहाणे आहेत, शिकलेले, सवरलेले, पण निवार डोक्यावरती आपटल्याने वागतात. असं का बरं म्हणलो? हे बघा का बरं म्हणलो. सकाळी 8 वाजता दुगावातून बाहेर पडतात काहीतरी काम घेऊन आणि दिवसभर चांदवडला जाऊन बसतात काहीतरी काम घेऊन आणि संध्याकाळी पुन्हा 8लाच दुगावला आणि घरी आले का आल्या बायकोवर राग चिडचिड. का रे बा? म्हणजे माझं एक काही काम नीट नाही झालं. अरे कस काय होईल? तू जे काम घेऊन सकाळी 8 वाजता चांदवडला गेला, संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी आला, जे काम करायचं होतं ते काम करायचं सोडून दिलं. तू तिथं जाऊन कालचं टेन्शन घेत बसला, उद्याची चिंता करीत बसला. तुझं आजचं काम होईल कसं काय? त्याच्यामुळे कालचं आठवायचं नाही, उद्याचं उद्या पाहू. आज काय करायचं याच्यावरती लक्ष द्या. उद्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. विठ्ठल विठ्ठल हे बघा, या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. दोघी म्हणजे या नाही, उदाहरण सांगायचं मला. चिंता आणि चिता अशा दोघी जणी सख्या बहिणी आहेत, पण दोघींना देवाने एकच काम दिलेले, जाळणे. फक्त फरक एवढाच आहे, इकडे बा सगळे सोनवणे आणि पाहुणे, एकीला जिवंत जाळण्याचं काम दिलंय आणि एकीला मेलेल्या माणसाला जाळण्याचं काम दिलंय. जिवंत माणसाला जी जाळते तिचं काय नाव आहे? चिंता. आणि मेलेल्या माणसाला जाळते ती कोण? चिता. बरोबर नाही? एक हार्नुला राहते आणि एक हारसूला राहते. जवळजवळ देईल दोघींना बी देवाने. ऐका,
बरं चिता एकदाच जाळते, चिता काय पुन्हा पुन्हा जाळीत? तुमच्या दुगावला कस काय चिता एकदा जाळते का? तुमच्या पिंपळगाव वाखरलं कस काय तिकडे एकदा जाळते का नाही चिता? चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही. एक मिनिट माझ्याकडे बाबड सगळे सोनवणे सोनवण्यांचे पाहुणे इकडे बा, मला उत्तर द्या. तुम्हाला कोणाला असा कधी फोन आलता का? बाया बिया पोर पुरी सगळेच ऐका. तुम्हाला कधी कोणाला असा फोन आलता का? आठवा बरं. कसा? नमस्कार नमस्कार, काय करताय? बसलोय. काय म्हणताय? काही नाही. ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला या. आज कुठं झालं? कधीच नाही. चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही. पण चिंता इकडे बा, चिंता पुन्हा पुन्हा जाळते, वेळोवेळी जाळते, पावलो पावली जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. संध्याकाळी आपण पलंगावरती झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होती तिचं नाव चिंता. खाटीवरी पडता चिंता व्यापे तळमळी, हरिकथा ऐकता निद्रे नागविले तत्वता. खाटीवरी पडता चिंता व्यापे तळमळी. तुम्हाला नमुना दाखवतो, नमुना माझ्याकडे बा. एक मिनिट इथं बसले बसले लगेच दाखवतो. तुम्ही सगळे आता माझ्याकडे पाहत आहेत, पण मागचे बी काही मोबाईलमध्ये पाहू राहिले. लय महत्वाचं काम असेल त्यांचं. काही इकडच्या बाया बिया पुरी विरी सगळे माणसं, साऊंड सिस्टीम आले बरं का, गायक वादक सगळे, तेव्हा फोन आला त्यांना. सगळे माणसात तुम्ही सगळे आता माझ्याकडे पाहत आहेत, पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. खोटं बोलायचं नाही, खरं आहे का नाही? लय महत्वाचं काम होतं पण हे श्राद्ध मधीच आलं. खोटं बोलायचं नाही, आहे का नाही? काहीतरी चालूच आहे का नाही? याला म्हणायचे चिंता. चिंता सुखानं खाऊ देत नाही, आहे का नाही? पावलो पावली जाळते, तिचं नाव चिंता आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा आग्रह, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, हा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. सगळा काळ चिंतनात घालवा, म्हणजे चिंता करण्याची वेळ येणार नाही. दुसरा मुद्दा, अटॅक पायी लोक मरतात. आणि तिसरा मुद्दा इकडे बा, ऍक्सिडेंट पायी सध्या लोक मरतायत. इतक्या गाड्या चालतात बरं का सर, इतक्या गाड्या चालतात आणि कुत्र्याच्या मौतीनं लोक सध्या मरतायत, कुत्र्याच्या मौतीनं. तुमच्या माहिती करता बोलतो, तुम्हाला कोणाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण मी बोलायच्या अगोदर माफी मागतो. सगळ्या बाया बिया तुमची पण तुमची पण. इकडे बा, 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत आज. आत्ता तुम्ही नाही म्हणू शकत नाही, मला माहिती आहे. 25 वर्षाच्या मुली विधवा आहेत, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत का नाही? बोला सगळे, हो बोला ना तुम्ही. तुम्ही आजारी सगळ्या बाया हाय. एवढ्या बायांमध्ये तुम्हाला मी एक बाई अशी दाखवून देईल, एक तरी सापडले एवढ्या बायांमध्ये का तिचा मालक आत्ता या जगात नाहीत, आत्ता इथं बसले, एक तरी सापडल. आणि जरी नसली यांच्यामध्ये, तुमच्या गावात अशा बाया नाही का? हो नाही अशा बाया. 22 वर्षाची विधवा आहे, 25 वर्षाची विधवा आहे, 30 वर्षाची विधवा आहे. दुसरा नवरा करायची सोय नाही का? 1-1.5 वर्षाचं पोरग आहे. दुसरा नवरा करायला जाईल तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण जीव लावेल? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे पाहून? आहे का नाही? नवरा अटॅक पाय वारला, नवरा कॅन्सर पाय वारला, नवरा व्यसना पाय वारला, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, नवरा कोरोनाच्या काळात सापडला. आहे का नाही? अगोदर लोक जात आहेत. म्हणून या सगळ्या लोकांना माझी विनंती, गाड्या चालवताना हळू चालवीत जा. सगळे गाडीवाले दादा, थोडीशी विनंती करतो मी, आपल्या मुलासारखं आहे, कोणाच्या भावासारखं आहे, बारकाय ना ऐका. एक तुमचा कोणी म्हणून ऐकू नका, एक महाराज या नात्यानं ऐका. व्यासपीठाचा आदर करा, माझा नका करू. पण एवढी विनंती बघा तुम्हाला कशी वाटते. गाडी चालवताना घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, आई वडील वाट पाहतात, हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत जा. असं घडू नये. या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो, तुम्हा लोकांना आवाहन करतो. कदाचित तुमचे वडील रात्री 12 वाजता उठतील, माझा बाळू रोज 10 वाजता येतो, अजून का बरं नाही आला? तुमची आई उठेल, तुमच्या बायकोला उठवेल, हे सुनबाई, हे बाळा का वात्या, अगं तुझा नवरा आपला बाळू अजून घरी नाही आला, काही सांगून गेला होता का येणार नाही, फोन करू नको, वाट पाहू नको, असं काही बोलला होता का? नाही ना त्या. अहो त्यांचा फोनही लागत नाही, एकदा लागला परत लागत नाही. तुमचं बाळ उठेल, अजून माझा पप्पा घरी नाही. तुमची बहीण उठेल, दादाची गाडी दिसत नाही. पण माफ करा इथं बसलेली माणसं, माफी मागतो परत एकदा. तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराची चिरफड चालू आहे हॉस्पिटलला? तुमच्या आईला काय माहिती ज्याला मी 9 महिने पोटात ठेवलं होतं तो सकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ॲम्ब्युलन्स मध्ये मला भेटायला येणार आहे? तुमच्या वडिलांना काय माहिती ज्याच्या खांद्यावर मला जायचं होतं तो सकाळी मला भेटायला येणार आहे चिरफाड होऊन?
तुमच्या बाळाला काय माहिती गाडीवाली मंडळी, माझा पप्पा आता मला कधी कुशीत घेऊन झोपणार नाही, कॅडबरी खावा आणणार नाही. तुमच्या बहिणीला काय माहिती आता झालेलं रक्षाबंधन हे शेवटचं होतं, याच्यानंतर आता माझा भाऊ मला भेटणार नाही. गाड्या चालवताना सावकाश चालवा. एखाद्याची जरी गाडी कमी झाली, होणार तर नाहीच कोणाची, पण समजा झालीच, होणार नाही पण झालीच, तर त्याच्या घरातले सगळे माणसं मला आशीर्वाद देतील आणि त्यातून मी आयुष्यभर सुखी राहील. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. माझा एक मित्र होता बरं का, लय गाडी चालवायचा. त्याच्या आईनं माझ्याकडे तक्रार केली एक दिवस, लॉकडाऊनच्या आगल्या वर्षी 2019ला. मला म्हणे भाऊ हा लय गाडी चालितो. तो काही तिथे नव्हता, मला सांगितलं गपचित, म्हणे हा लय गाडी चालितो, याला जरा समजून सांग. तू बघ बरं किती कीर्तन करतो ना, हा काहीच काम धंदा करीत नाही. याला गाडी घेऊन दिली मी, बरं याचा बापाही वारेले, याला भाऊ नाही बहीण नाही कोणी नाही, मीच एकटी. याला याला सांग जरा समजून, लय गाडी चालवितो. त्याला मी सहज म्हणलो अरे गाडी हळू चालवीत जाय, तुला वडील नाही कोणी नाही, तुझी म्हातारीचा विचार कर जरा, दिवसमान वाईट आहे. तो मला काय म्हणला माहिती का, तुमचे कीर्तन करा नका आकली शिकू. मला म्हणला, मी त्याला चुकीचं बोललो होतो का, मरू दे म्हणलं. फक्त 5 महिने मध्ये गेले, फक्त 5 महिने. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच त्याचं दाव होतं. कोणाचं, तुमचे कीर्तन करा नका आकली शिकू त्याचं. आणि दाव्याला माझंच प्रवचन रामकुंडावर नाशिकला, ऐक नाही. आणि त्याच्या आईनं मला जेव्हा पाहिलं, कोणीतरी म्हणलं असं, तुम्हाला ते रामकुंडाची पार्किंग माहिती असेल खालतील्या बाजूला, आणि ते वरतील्या बाजूला दावे पडतात. मी ती गाडी पार्किंग करून असा पायी येत होतो, त्या म्हातारीला कोणतरी म्हणलं असं महाराज आली. ती पळत आली ना, अशी बिलगली मला आणि मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. अशी गाय कशी हांबरती तशी. भाऊ एकटा झाला का, त्याला का बरं नाही आणलं, त्याला कर ना फोन. त्याचा फोन लागत पण उचलीत नाही, तू तरी लावून पाय, त्याला का बरं नाही आणलं, अरे तुम्ही कायम सांगत राहायचे, आज का बरं एकटा आला. मी मनाच्या मनात म्हणलं आहे, किती आरडली म्हणजे तुझं पोरग वरून खाली येईल, आणि किती मला मिठ्या मारल्या म्हणजे मी तुझा पोटचा गोळा होईल. तुझं पोरग गेलं, विषय संपला. त्याला मी चुकीचं बोललो तो, गाडी हळू चालव, नाही ऐकलं. निम्मी आता याच्यामध्ये बरेच बाप असे सापडतील, ते जिवंत आहेत पण त्यांचे पोरं या जगात नाहीत. आत्ता एवढ्या माणसामध्ये एक तरी असेल त्यांचा पोरगा आत्ता या जगात नाहीत. ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, अटॅक पायी वारलाय, कोरोनाच्या काळात सापडलाय, ऐकाने व्यसनापायी गेलाय, वेगवेगळ्या कारणामुळे वारलाय. असे लई लोक आहेत. या सगळ्या लोकांकडे नामदेव महाराजांचं लक्ष गेलं आणि नामदेव महाराज म्हटले, अरे का कमी काळात जगाचा निरोप घेता, अरे का व्यसनापायी मरता, का गाडी चालवून मागच्या लोकांचं नुकसान करता, ऍक्सिडेंट मध्ये मरता, त्यापेक्षा एक काम करा, मरणाधी सावध व्हा, नामदेवरायांनी जागं व्हायला सांगितले. काय म्हणले नामदेव महाराज, अरे का कमी वयात मरता, त्यापेक्षा एक काम करा, असं काहीतरी काम करा का तुम्ही मेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. आता इथं बारकाईनं प्रश्न ऐका बरं का, तुम्ही जर खरंच मनापासून ऐकत असाल तर तुम्हाला प्रश्न येईल. आणि जर नुसते कोणाला इकडे पाहत असाल तिकडे पाहत असाल किंवा मोबाईल पाहत असाल तर मग नाही येणार. प्रश्न असा आहे, नामदेव महाराजांनी मरायच्या अगोदर सावध व्हायला सांगितलंय. तुम्हाला असं कधी प्रश्न आला का डोळ्यापुढे या ऐकल्यापासून, अरे मरायच्या अगोदर सावध व्हायला सांगू राहिले, पण आम्हाला कळलं पाहिजे ना आम्ही कधी मरणार आहे, म्हणजे आम्हाला पटकन सावध व्हायला. ऐका, मरणाची लक्षणं असतात सोनवणे आणि सोनवण्यांची पाहुणे.
मरणाची लक्षणं असतात, मरणाचा काळ असतो बरं का. जांभळ्या जुंबळ्या इकडे पाहा. एका जणाने आता जांभळे कशी दिली माहिती का? या बा अशी दिली. त्यांना जांभळे अशी द्यायची होती, अशी द्यायची होती. त्यांनी जांभळे कशी दिली? त्यांनी जांभळे द्यायचा टाइम आणि मी त्यांच्याकडे पाहायचा टाइम एकच झाला. जांभळे कशी द्यायची होती? अशी द्यायची होती. आणि त्यांनी जांभळे कशी दिली? इकडचं सांगितलं मी तुम्हाला, इकडचं नाही. ऐका जरा, झालं थोडा वेळ ऐका, थोडा वेळ ऐका. मुद्दा आपला चालला होता, मरायच्या अगोदर सावध व्हायला सांगतायत. मग आम्हाला कळलं पाहिजे ना आम्ही कधी मरणार आहे. मरणाचा काळ असतो, मरणाची ठरलेली लक्षणं असतात. हे बघा, कथाकल्पतरू नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. राजा जन्मेजयाने वैशंपायन ऋषींना प्रश्न विचारला होता. महर्षी वैशंपायन, मरणाचा काळ कधी कळत असतो? मरणाचा काळ म्हणजे काय? मरणाची लक्षणं काय असतात? किती दिवस अगोदर कळतं आपण मरणार आहे? तेव्हा महर्षी सांगू लागले, ऐक राजा जन्मेजया, 6 महिने अगोदर प्रत्येक माणसाला माहिती असतं मी मरणार आहे. मग लक्षणं सांगा ना. आणि मग सांगायला सुरुवात केली, ऐक राजा, मरणाऱ्या माणसाचे डोळे 6 महिने अगोदरपासून नैसर्गिकरित्या पाण्याने गच्च भरलेले असतात. ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी पाहावे पुराणी विचारोनी, तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. हे सगळं पुराणातलं आम्ही तुम्हाला सांगतोय, थोतांड नाही सांगत. मी तुम्हाला 3 पुरावे देणार आहे. एक पुरावा ग्रंथातला, दुसरा पुरावा तुकाराम महाराजांचा आणि तिसरा पुरावा ज्ञानेश्वर महाराजांचा, मग अभंगात येणार आहे. चला, पहिला पुरावा ग्रंथातला. ऐक राजा, डोळे पाण्याने भरतात. मी शब्द घातलाय नैसर्गिकरित्या पाण्याने भरतात. बारकाईने ऐका, नाही तर आता एखादा गाडीवर आलाय आणि त्याच्या डोळ्यात हवा गेली, त्याचे डोळे पाण्याने भरेल राहतात. लाव त्याला डोकं, तू मरणार आहे. तो उद्या मरापेक्षा आजच मरल संध्याकाळी, आहे का नाही? नैसर्गिकरित्या बोललोय, डोळे पाण्याने. आणि मग राजाने विचारलं, महर्षी वैशंपायन, डोळे पाण्याने का भरतात? तेव्हा महर्षी सांगू लागले, राजा, त्याला मरणाच्या टायमाला मोहजन्य नावाचं दुःख झालेलं असतं. मोहजन्य, कारण मरताना माणसाला 4 प्रकारचे दुःख होतात. आगामी दुःख, विश्लेषण दुःख, मोहजन्य दुःख, आहे का नाही? ताटातुटीचं दुःख. त्यापैकी मोहजन्य नावाचं दुःख झालेलं असतं. त्याला आपलं मरण समोर दिसत असतं, पण त्याला माहिती आहे माझी बायको, आहे का नाही, माझ्या बायकोचं कसं होईल? माझा एक पोरगा अजून बिगर लग्नाचा आहे, एक पोरीचं लग्न झालंय, ती बी फसून नेली लोकांनी, दुसऱ्याची जमीन दाखवली आणि याला काहीच नाही. हा दारू पिऊन गटरीत पडतो, पण एक कंपनीत कामाला आहे, काचा कामाला आहे, माझी पोरगी फसून नेली, तिचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल, हे सगळं त्याला आठवतं. तो रडकुंडीला आलेला असतो, पण रडू शकत नाही, कारण उरलेलं आयुष्य त्याला त्यांच्याबरोबर आनंदात घालवायचं असतं. म्हणून डोळे पाण्याने नैसर्गिकरित्या भरतात. राजा, दुसरं लक्षण ऐक राजा, तुम्ही पूर्व दिशेला पायी पायी चालले, आकाश एकदम स्वच्छ आहे, सूर्याचा उदय झालेला आहे, आहे का नाही? तर नैसर्गिकरित्या तुमच्या स्वतःची सावली पश्चिम दिशेला पडली पाहिजे. राजा, आपल्या स्वतःची सावली जर चुकून दक्षिण दिशेला पडली, अशी विचित्र घटना ज्या दिवशी आपल्या आयुष्यात घडेल राजा, त्याच्या 6 महिन्यानंतर आपला आयुष्य संपणार आहे बरं का. उद्या पण सावली बिली पाहत जा. ऐक राजा, पुढचं लक्षण. काय काय नास्तिक राहतात ते म्हणजे काय सांगू राहिलंय. एक ग्रंथातले पुरावे तुम्हाला सांगतो, मला अभंग सोडवायचा म्हणून सांगतोय. एवढ्यामध्ये एकतरी असा सापडल तुम्हाला आता, परत सगळ्यामध्ये. त्याला फक्त उद्या विचारायचं कसं काय झाला कालचा कार्यक्रम, बरा झाला, त्याच्या याच्या गाथापाठ. कोणाचे मापच काढणार, तो नीट बोलणारच नाही कोणाशी. तो कीर्तनकाराचे माप काढणार, गायकाचं माप काढणार. त्याला म्हणा कसं काय वाजवलं अनिल महाराजांनी काल पाकवत, तालात नोकायचा. तसा हा लय मोठा पंडित, हा ताल महर्षी. त्याला म्हणा गायकाने कस काय चाले म्हणले, एखादा स्वर बिघडला होता. तसा हा लय मोठा गंधर्व, नीट बोलणारच नाही कोणाशी, कोणाची तरी मापच काढणार. त्याच्यामुळे मी पुराव्याशिवाय बोलणार, अजिबात बोलणार नाही. पुराव्या सहज सांगतो, ऐका. पहिला मुद्दा संपला. दुसरा पुरावा ऐक राजा. राजा जन्मेजया, तुम्ही एखाद्या पाण्याच्या ठिकाणी उभे आहेत, तुमच्या स्वतःची सावली सगळं ऐकडे, सगळं शरीर पाण्यात दिसतंय, पण तुमचं मुंडकं दिसत नाही. अशी घटना तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्या 4 महिन्यानंतर आयुष्य संपणार आहे. राजा, तुम्ही बादल्याच्या बादल्या अंगावरती ओततायत, पण तुमच्या हृदयाचा भाग कोरडाच्या कोरडाच राहील. अशी घटना घडेल. त्याच्या 2 महिन्यानंतर आयुष्य संपणार आहे. राजा, आता हा झाला ग्रंथातला पुरावा. आता तुकाराम महाराजांचा पुरावा ऐका. जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मरणाची भेटी जवळी आली, आता माझ्या मने होई सावधान.
तुकाराम महाराज म्हटले जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान आणि मुळी म्हणजे कानावरचा केस. कानावरचा केस पांढरा झाला का समजून घ्यायचा मरणाचा संदेश आला. उद्या पण कानावरची केस पाच जा. आता हा तुकोबांचा पुरावा, आता एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांचा पुरावा ऐका. काने घालून या बोट, काकड आरती संपली की अभंग चालू होतो बा. काने घालून या बोट नादजे ऐकावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. आहे का नाही? आपल्या कानात बोट घालायचे. त्या कानात बोट घातल्यानंतर प्रत्येकाच्या आवाज कानात एक असा आवाज येतो बघा, नाद ऐकू येतोय. तो नाद त्याच दिवशी बंद होतो ज्या दिवशी आपलं आयुष्य 9 दिवस उरलंय. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या भुवया 5 जा, प्रत्येकाला दिसतात. अशा भुवया खाली वरती पा दिसतात बर का. होय बाया, आबरू त्यांना भुवया नाही कळत. हा ते 5 जा ऐक. त्या जर नाही दिसल्या तर आयुष्याची गणना 7 दिवस. चला पुढचं लक्षण ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हटले काय, डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. आणि शेवटचं लक्षण, नासाग्रीची आग्र न दिसता नयनी, तेची दिनी म्हणा रामकृष्ण. नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसतोय आणि तो जर नाही दिसला तर त्या दिवशी संध्याकाळी आपण नाही. आणि हे खोटं वाटलं तर ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावे गी. याच्यातलं एक जरी लक्षण कमी असलं तरी मरणाआधी सावध व्हावे. आता इथपर्यंत आलो. आता पुढचं ऐका. कीर्ती करून मरावे, असं काहीतरी कार्य करा का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. इकडे बघा, काही माणसं असे वारलेत का त्यांचे लोकांना आजही आठवण येते का नाही येत. बाळासाहेब ठाकरेंचे लोकांना आजही आठवण येते. त्यांचा फोटो जरी दिसला तर असं वाटतं हा माणूस मरायला नव्हता पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचा. स्वर्गीय विलासराव देशमुख कधीच मरायला नव्हते पाहिजे. स्वर्गीय RR पाटील कधीच नव्हते मारलं पाहिजे. स्वर्गीय कोण APJ अब्दुल कलाम कधी मरायला नव्हते पाहिजे. त्यांची अग्निपंख नावाची कादंबरी बरं का महाराज. अग्निपंख इज ए नॉट अ जोक. खतरनाक कादंबरी आहे. ज्यांच्या डोक्यातला जिरवाजिरवी प्रॉपर्टी आहे, इस्टेटी, गमेंड, त्यांनी एकदा अग्निपंख वाचावी, डोक्यातलं सगळं निघून जातं. अशीच एक व्यक्ती होऊन गेली. फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते. अण्णाभाऊ साठे, सोनवणे सरांना माहिती, शिक्षक मंडळी त्यांना माहिती बघा. अण्णाभाऊ साठे त्यांची एक कादंबरी आहे. फक्त 1.5 दिवस योगेशराव तो माणूस शाळेत गेला होता. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे शाळेत नाही गेले. 35 कादंबऱ्या त्या माणसाने लिहिल्या. 35. कशामुळे? पॉझिटिव्ह विचारामुळे. अशा कादंबऱ्या आहे. पण त्या 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी. मी शिक्षक लोक येड्यात काढले होते महाराज कोरोनाच्या काळात. ते मला वाईट, माझे फोनच उचलीत नव्हते. का बरं? एक कादंबरी वाचून झाली का मी दुसऱ्याला फोन करायचो, सर अण्णाभाऊंची कादंबरी आहे का, सर तुमच्याकडे आहे का, सर तुमच्याकडे आहे का. त्या कोरोनाच्या काळात काय करतो तो 20-22 शिक्षकांचे नंबर येऊन गेले. आहे का नाही? येड्यात काढायचो निसं. आहे का तुमच्या लायब्ररीमध्ये पहा, तुमच्या शाळेमध्ये आहे का पहा, तुमच्या वर्गात आहे का पहा, कोणाकडे आहे का पहा. 34 कादंबऱ्या वाचल्या, एक नाही भेटली मला 35 पैकी. पण त्या 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी आहे फकीरा. आम्ही 10वीला असताना धडा होता आम्हाला, स्मशानातील सोनं. तो धडा ज्या कादंबरीवरती आधारित होता तिचं नाव आहे फकीरा. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे त्यांची ती कादंबरी आहे. एकदा वाचा. त्या धड्याची सुरुवात होती, सूर्य मावळतीला चालला होता, अशी सुरुवात त्या धड्याची होती. एकदा वाचा फकीरा कादंबरी. ते मरायला नव्हती पाहिजे. प्रमोद महाजन कधी मरायला नव्हते पाहिजे. आज भारताचे 3ऱ्यांदा पंतप्रधान तोच माणूस असता. ते गेल्यामुळे या साहेबांचा नंबर आहे, ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांची आहे काय आजही लोकांना आठवण आहे. आणि आजही ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जिवंत आहेत. तुकाराम महाराजांच्या लोकांना आजही आठवण येते. ऐका नाही, हे तुम्हाला मी का सांगतोय, गेल्यानंतर आपले नाव शिल्लक राहतील असे काहीतरी कामं आपण करा. काय कामं करा? इकडे बा सगळे माणसं, हे बघा काय कामं करायची. आता पावसाळा सुरू आहे. माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं चालू. पावसाळा चालू आहे आता, बरोबर. तुम्ही रस्त्याने चालले, पावसाने ओले झाले, पाण्याने भिजले, तुम्ही एखाद्या हॉटेलात चहा प्यायला बसले, वडापाव खायला बसले, तेवढ्यात तुमच्या पुढे एखाद्या गरीबाचा पोरगा दिसला, हाक मारून बोलून घ्या. गरीबाची पोरगी ओली झाली, हातात छत्री नाही, पायात चप्पल नाही, हाक मारून बोलून घ्या. गरीबाची बाई दिसते, पूर्ण साडी ओली चिंब झालेली तिचीवाली, गरीबी बिचारी, पायात चप्पल नाही, डोक्यावरती काही नाही, छत्री नाही, काही रेनकोट नाही, हाक मारून बोलून घ्या. 10-10 रुपयाचा वडापाव तिघांना चारा, 10-10 रुपयाचा चहा तिघांना पाजा, भर थंडीत म्हणजे पावसात. आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा आत्मा शांत केल्यामुळे त्यांच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल.
ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा, आहे का नाही? ही करा. त्याच्यानंतर अजून काय काम करायचंय? एक एक प्रश्न तुम्हाला आहे सगळ्या बाया, इकडे बा. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि तुम्हालाही सांगतो, इकडे बा सगळ्या बाया. तुम्ही जिथं राहता, ज्या मळ्यात राहतात, ज्या गावात राहतात, ज्या वस्तीवर राहतात, ज्या गल्लीत राहतात, ज्या बोळात राहतात, जिथं तुम्ही राहता, ज्या सोसायटीत तुम्ही राहता, ज्या नगरात तुम्ही राहता, तिथं अशी एखादी बाई आहे का पहा बरं. सगळ्या तुम्हाला विचारतो मी, तिथं अशी एखादी बाई आहे का पहा, तिचा नवरा कोरोनाच्या काळात सापडलाय, तिचा नवरा कोरोनाच्या काळात वारलाय, तिचा भाऊ वारला, तिची आई वारली, वडील वारले, 4 वर्षे झाले तिला रक्षाबंधनला कोणी फोन नाही केला, दिवाळीला फोन नाही केला. अशी एखादी बाई आहे का पहा बरं. असल तर तुम्ही आज घरी गेल्या का उद्या सकाळी उठायचं, तुमच्या कपाटातल्या तुमच्या पोरांचे 2 ड्रेस घ्यायचे, पोराचा पोरीचा, आणि कपाटातली एखादी चांगली साडी घ्यायची आणि त्या बाईच्या घरी जा, ती साडी तिला नेसवा, ते 2 ड्रेस त्या पोरांना घाला. तुम्ही मरून जरी गेल्या ना, अय सोनवणी आई, तुम्ही मरून जरी गेल्या ना, तर ती बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव घेत जाईल. माझा नवरा ज्या साली वारला, माझा बाप ज्या साली वारला, त्याच्यानंतर पहिली साडी चोळी अमक्या अमक्या सोनवण्याच्या बाईने माझी केली होती. हे मेल्यानंतर जिवंत राहण्याचा पर्याय. ही गोष्ट आपण सर्वांनी करा, आहे का नाही? कीर्ती करुणी मरावे. अजून काय करायचंय याचं उत्तर पुढल्या चरणात आहे. नये बाया जन्म घालू, नये बाया जन्म घालू, नये बाया जन्म घालू, नये बाया जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया. वाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, हे मानवाची उत्तम काया, जन्म घालू नये बाया, जन्म घालू नये बाया, जन्म घालू नये बाया, जन्म घालू नये बाया. मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया, जन्म घालो हे जन्म घालू नये बाया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालो नये बाया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया. आहे का नाही? हा जन्म वाया घालू नये. काय करावं? 4 गोष्टी सांगतो आणि कीर्तन थांबवतो. लय गोडे, लय गोडे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, कधीच रडायचं नसेल, दुःखी व्हायचं नसेल, तर माझ्या 4 गोष्टी घरी घेऊन जा. लय महत्वाचे आहेत, एवढे ऐका. कीर्तन आपल्याला थांबवायचंय, फक्त 4 गोष्टी मनापासून ऐका. पहिली गोष्ट, कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा, झालाच नाही पाहिजे. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका. सौंदर्याचा कधी गर्व नका होऊन देऊ, श्रीमंतीचा कधी गर्व नका होऊन देऊ, विद्वत्तेचा कधी गर्व नका होऊन देऊ, बर का? ओ
श्रीमंतीचा कधी गर्व नाही करायचा, विद्वत्तेचा कधी गर्व नाही करायचा, सौंदर्याचा कधी गर्व नाही करायचा, बरं का. श्रीमंतीचा कधी गर्व नाही करायचा. आणि ज्यांचे कोणाचे आई वडील इथून मागे वारले असतील आणि इथून पुढे जर कोणाचे आई वडील वारले तर त्यांची राख नदीत नेऊन टाकायची नाही. मग ती कुठे घेऊन जायची? इकडे बा, कुठे घेऊन जायची? ती आपल्या घरी घेऊन यायची, शेतात घेऊन जायची. 2 खड्डे खादायचे, त्या खड्ड्यात ती राख टाकायची आणि त्यांच्या नावाने 2 झाडं लावायची. 1 वर्षभर पाणी घाला, परत पाणी घालू नका. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा आईची आठवण होईल तेव्हा सरळ त्या झाडाखाली जाऊन बसा. गेलेल्या आई वडिलांचं प्रेम तुम्हाला आयुष्यभर मिळत जाईल. काय वाटतं तुम्हाला? तुमचं लक्ष होतं का? पण काय सांगितलं मी आता? आई वडील जर कोणाचे वारले असतील इथून मागे आणि जर इथून पुढे कोणाचे आई वडील वारले तर त्यांची राख नदीत नेऊन टाकायची नाही, घरी घेऊन यायची, खड्ड्यात टाकायची, त्यांच्या नावाने 2 झाडं लावायची. आहे का नाही? बऱ्याच लोकांचे आई वडील नाही आहेत, त्यांनी वडिलांच्या नावाने वडाचं झाड लावा. का बरं? वडाच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य असतं. तुमचे विश्वनाथ बाबा सर कुठे गेले? तुमचे विश्वनाथ बाबा ऐका, तुमचे विश्वनाथ बाबा जरी वारले असले तरी विश्वनाथ बाबा त्या वडाच्या झाडाच्या रूपानं 1000 वर्ष तुमच्या दुगावात उभे राहतील. आणि भीमाबाई आईच्या माध्यमातून आंब्याचं झाड लावा. आंब्याचं झाड का लावायचं? आता या बाया जर कधी माहेरला गेल्या तर यांची आई कधी यांना रिकाम्या हातानं पाठवत नाही का? पाठवती? बाया तुम्ही का आम्ही आहे? मग बोला ना तुम्ही, निचा पवरा टुळटुळू बोला जरा 1 मिनिट. जर तुम्ही कधी माहेरला गेल्या सगळे आई ताई काकी मावशी आत्या तर तुमची आई तुम्हाला कधी रिकाम्या हातानं पाठवती का? नाही पाठवत. तुम्ही जर 2 दिवस आईकडे थांबल्या आणि परत तुम्ही इकडे यायला निघाल्या तुमच्या सासरला तर तुमच्या आईला उभं वारं सुट. तिला असं वाटतं माझी पोरगी उद्या जाणार आहे, हिच्या पिशवीत काय काय घालू? काही टाकी, तिच्या हाताला जे लागेल ते टाकी, काही लागू तिच्या हाताला, काही बी, कवठं बोर लिंबू. तुमच्या घरी लिंबू नाही का? हो लिंबू नाही, पण आईची माया कशी असती? वेडी. वडिलांची माया वेडी, बिस्किटचा पुडा याला नाही का तुम्ही? पण आईची माया वेडी. आहे का नाही? बरं काय? आणि इकडे बा सगळ्या, तुमची आई जर पिशवी भरीत असली आणि तेवढ्यात तुम्ही तिथं गेल्या आणि तुम्ही तुमच्या आईला म्हणले आहे एवढं काल देते मला, माझ्या घरी भरपूर आहे, इथं राहू दे पोरा बाळाला, तेव्हा म्हातारी काय म्हणते? कोणाला ऐकू जाणार नाही एवढ्या आवाजात. काय म्हणते आई? हा नेवई इकडे कोले कुत्रेच काटे आहे, म्हणजे आम्ही आपुल कोले. पण आईचं कोले कुत्रे म्हणण्यात काय प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. पण बऱ्याच आणि पिशवी कधी भरेल? रात्री अंधारात, पाठी कोणी पाहू नये म्हणून रात्री कावा तरीच पिशवी भरून भरेल रात्री पिशवी पॅक. आहे का नाही? पण बऱ्याच बायांची आई गेल्यापासून कोणी पिशवी भरीत नाही. आहे का नाही? वडील गेल्यापासून कोणी पिशवी भर. याचा अर्थ तुमचा भाऊ वाईट आहे असं नाही, तुमची भाऊजाई वाईट आहे असं नाही. भाऊजाईच्या पाठीमागा पोराबाळांची गडबड आहे, भावाच्या पाठीमागा कामधंद्याचा व्याप आहे, त्याच्यामुळे कोणी पिशवी भरीत नाही. काळ बदलला, परिस्थिती बदलली, अपेक्षा करायची नाही. आईच्या नावाने झाड लावा. जशी तुमची आई तुम्हाला पिशवी भरून देत होती की नाही तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देईल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घ्यायची तसं ते झाड तुम्हाला सांगाल बाळा इकडे माझ्या सावलीत बस, लय ऊन झालंय, शिरळ झालं म्हणजे तुझं काम कर. आणि मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपाने ते आपल्या सोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेमाची आणि सुखाची सावली देत राहतील. हा संदेश तुम्हाला चांगला वाटला तर एकमेकांना सांगायचा. आहे का नाही? माझ्या मनातलं नाही बोललो, माझ्या मनातलं मी काहीच नाही बोललो. ऐकायचा का पुरावा? जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. जसं आई वडिलांना 2 मुलं असतात, एक बोलतोय एक बोलत नाही आई वडिलांशी, पण आई वडील दोघांची काळजी करतात. तसं झाड ज्यांनी झाड लावलंय त्यालाही झाड सावली देतं आणि जो झाड तोडायला आलाय त्यालाही झाड सावली देतं. म्हणून आई वडिलांच्या नावाने झाडं लावा. आहे का नाही? श्रीमंतीचा कधी गर्व नाही करायचा. आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे खूप काही जास्त आहे, म्हणून कधीच श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. हे बघा, पैशाने पेन विकत घेता येतो बरं का पाहुणे सगळे. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर नाही काढता येत. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप नाही मिळत. पैशाने धान्य विकत घेऊन खाता येतं, पैसा खाऊ शकत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो पैशाने, पण त्या देवामध्ये देवत्व नाही आणता येत. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावली भेटतील, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावेच लागतील. कधी ऐका श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. आपली काय श्रीमंती महाराज? सोयाबीन केली, सोयाबीन मागच्या वर्षी पाऊसच नाही आला, गेली जळून. 5 बिघ्यात 1 पोत आपली श्रीमंती. आपले तांबाटे खोडायला आले, भाव कमी झाला, 40 रुपये जाळी. आणि आपले तांबाटे संपले, गपक्यान बाजार वाढला, 1100 रुपये जाळी. कुठं न्यायची आपली श्रीमंती? कधी श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. चला, विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. का नाही करायचा? इकडे बा, आपल्यापेक्षा 1000 पटीनं विद्वान लोक या जगात राहतात, बुद्धिवान.
मी तुम्हाला भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी जेव्हा रोज कीर्तनाला फेटा बांधतो, ज्या दिवशी मला कीर्तन असेल तेव्हा, किंवा दाव्याचं प्रवचन असो, वर्ष श्राद्ध असो, तेव्हा स्टेजवर यायच्या अगोदर मी माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो, कृष्णा महाराज तुम्ही लोकांना कीर्तन सांगणारे, पण ध्यानात ठेवायचं तुमच्या पुढं बसलेली माणसं तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत हे ध्यानात ठेवायचं, मग कीर्तन करायचं. हे रोज मी माझ्या मनाला सांगत असतो. मी आल्यावर कोणाला वाटत पण नाही हा कीर्तनकार आहे, बसून घेतो मी कधीच आरशा पुढे उभा राहून फेटा बांधला नाही आजपर्यंत, कधीच नाही. त्यासाठी मला ओव्हरलोड किंवा लय असं ढोंगीपणा याच्यात नाही. इथं बसायचं आपलं गपचित आहे की नाही, काही नारदाचीच गादी नाही, पण बाकीचे ढोंग करतात असं मला म्हणायचं नाही, पण आपलं साधं राहायचं. कोणाला वाटलं पण नाही पाहिलं हा कीर्तनकार आहे, वाटलं पण नाही पाहिजे, साधं सज्जन आपल्या लोकांसारखं राहायचं. म्हणजे आपण लय पंडित बाकीचे काही येडपट आहे. आमच्या बऱ्याच कीर्तनकारांचा असा समज आहे की आपल्या पुढं बसलेले सारे येडपटच बसेल राहतात. येडपट नाही, ते जेव्हा तुम्हाला घरी बसवतील तेव्हा कळल. त्या येडपटाने जर तुमच्या तारखा नाही गेल्या, तुम्ही काय तुमच्या बायकोला कीर्तन सांगणार कोणाला? आणि तुमची बायको तुमचं कीर्तन ऐकलं असं वाटतं का तुम्हाला? ती लाटण्याच गेली म्हणजे तिकडं सांगा, आम्हाला नका सांगू. आहे का नाही? कधीच कोणाला कमी समजायचं नाही, विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. 1400 वर्षाच्या बाबांना 10 वर्षाची मुलगी भारी पडली होती. कोण? मुक्ताबाई. ऐकडे चांगदेवांना कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही, अजिबात नाही करायचा. कोणी एखादा म्हटला तुला काही येत नाही, हा नाही येत मला, काहीच येत नाही. लहान बापाचा होत चला, लय मोठ्या बापाची व्हायची अपेक्षा करीत जाऊ नका, एक दिवशी गोड गुतल. आहे का नाही? कधीच नाही. शेवटचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. संपलं माझं कीर्तन. सौंदर्याचा गर्व का करायचा नाही? ऐका, आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली काय आपल्याला देणगी आहे. का खचून जायचं माझी बायको गोरी का मी काळा का, माझी बायको एवढी काळी का मी का बरं गोरा, असं का? अजिबात नाही. उलट काळ्या रंगाच्या लोकांनी असं समजायचं, माझ्याकडे पहा सगळे मी तसाच समजतो, आता आहेच म्हणल्यावर. आहे का नाही? काळ्या रंगाच्या लोकांनी असं समजायचं, अरे जगाचा बाप भगवान प्रभू रामचंद्र 550 वर्ष ताडपत्री खाली होते आणि 22 जानेवारीला आज 9 महिने झाले ते सिंहासनावरती बसलेत. त्यांचा रंग काळा आहे, मी त्यांच्या रंगाचा आहे, म्हणजे मी भाग्यवान आहे. का खचून जायचं? कधीच नाही. आहे का नाही? गोरे लोक 5 मिनिटं उन्हात उभी करा, टमाट्यावर लालवा द्या, काय भाजी करायची का? इथले नाही, आमच्या बेंडाळीची, आणि तिकडे गेले का दुगावचे, दुसरीकडून आणायचे. कधीच विद्वत सौंदर्याचा. हे बघा, माणूस जाडा आहे किंवा बारीक आहे, तो उंच आहे किंवा ठेंगणा आहे, तो काळा आहे किंवा गोरा आहे, याच्यावर त्याचं सौंदर्य कधीच ठरत नसतं. तो मनाने किती चांगला आहे याच्यावर त्याचं सौंदर्य ठरत असतं. आणि घाईघाई एक वाक्य आठवलं, फक्त एवढं सांगू द्या, झालं माझं कीर्तन. कायमस्वरूपी पॉझिटिव्ह विचार करीत जा, एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांच्या तोंड सुद्धा पाहिजे नाही. काय करा त्यांच्या तोंड पाहून अनिल महाराज, यांच्या तोंड हे निगे, मला तर लई राग आहे कैलास महाराज लोकांचा, या निगेटिव्ह लोकांच्या यांच्या तोंडच पाहत नाही मी. आता इथं बरीच पण कुठं भांडण्याचा पाया करते, काय यांच्या तोंड पाहिजे महाराज? कोण नाही इथं बरं का, कोणी नाही, गंमत म्हणून म्हटलो. मला निगेटिव्ह लोकांचा राग का बरं येतो? यांच्यापाशी तुम्ही जा आणि त्याला फक्त एकच म्हणायचं, तुमचा कोणी असेल ना एखादा निगेटिव्ह, तुमची कोणी एखादी मैत्रीण, त्याला एखादा मित्र असेल तुमचा, त्याला फक्त एकच म्हणायचं, एक काम आहे करतो का? त्याची सुरुवातच निगेटिव्ह, मला जमल का, मी एकाला फडलो काय, जमल का करील का, म्हणजे काय मला जमाल, मी ते करू शकतो आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असेल, मनापासून, तर ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर आपल्याला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह विचार करीत जा, अजिबात निगेटिव्ह राहायचं नाही. जमणार, आणि मी करतो, माझा उलटा नेहमी महाराज, मला एखादं म्हणलं तुला हे जमणार नाही, मी ते हटकून करीत असतो. त्या झी टॉकीजला मनमंदिरा कार्यक्रम चालू आहे, पाहता का तुम्ही? पाहता ना, संध्याकाळी 6 वाजता. जगातले लोक तो कार्यक्रम पाहतात. जगातली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जे काही लोक बाहेरच्या देशात गेलेली आहेत, बाहेरच्या राज्यात देशात, ऐका नाही, उद्योगधंद्याच्या निमित्तानं, ते आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आवर्जून तो कार्यक्रम पाहतात. तो कार्यक्रम मी पण पाहतो. त्यांनी टायमिंगच असा निवडला ना का त्या काळात सगळ्या क्षेत्रातली लोक घरी असतात संध्याकाळी 6 वाजता. एक दिवस माझ्या डोक्यात असं आलं, तिथं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं, लय हसलो. आणि माझ्या डोक्यात असं आलं, म्हटलं आपला जर इथं नंबर लागला तर, माझ्या यायला पाहिजे डोक्यात, आपल्या स्वप्न पाहिलं पाहिजे रे. मी माझ्या एका मित्राला फोन केला, म्हटलं का रे कीर्तन ऐकलं का आता? तो म्हणतो मग कसं काय वाटलं? म्हटलं मग मस्त मजा. म्हटलं का रे आपला कावा लागेल? तो म्हणतो माझा कावात नाही, पण तुला 10 जन्माला तिकडे जायला.
मला तर दिवसा डोळ्यात चांदण्या दिसल्या 10 जन्म लागेल म्हटल्यावर आहे का नाही. मग मी फोन म्हणलं कुठून आमुषा उगवली मी याला फोन केला आणि 2.5 महिने मध्ये गेले. माझे एक मित्र आहेत तुमचे पण मित्र असतील ते भगीरथ महाराज काळे म्हणून धारणगावचे सिन्नरचे. त्यांचं नेमकं शूटिंग झालं तिथं. त्यांना म्हटलं दादा माझा लहान नंबर आणि आनंदाच्या भरात माणूस काही पण करीत असतो. त्यांचं नेमकं शूटिंग झालं ते स्टेटस पडलं. मी लगेच फोन केला. ते म्हणे पाठवा तुमचा व्हिडिओ. मी पाठवला आणि ते हेमंत पांचाळ ते झिटॉकीचे सल्लागार तिथेच बसेल त्यांनी ते दाखवलं आणि त्यांचा मला 2.5 महिन्यानंतर परत फोन आला. कमानकर तुम्हीच का? म्हटलं हो. कुठे असता? म्हटलं नाशिक जिल्हा निफाड तालुका भेंडाळी. म्हणजे भगीरथ महाराजांनी रेफरन्स केला होता तुमचं आमच्या मनमंदिरात निवड झाली तुम्हाला यायला जमेल का? जमेल का? मी म्हणलं पळेल. महाराज 3 कीर्तन कॅन्सल करून गेलतो शूटिंगला. आणि विशेष मला हे सांगायचं तुम्हाला पॉझिटिव्ह विचारात किती ताकद असते. जो मला म्हणला होता ना भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जो मला म्हणला होता ना 10 जन्म लागतील त्यालाच घेऊन गेलतो गाडी चालवायला. चला काय का नाही गोड बोलून हाणायच्या अशांच्या 4 वेळेस मन मंदिर केलं. 4 वेळेला त्यालाच घेऊन गेलतो. हे तुम्हाला मी का सांगितलं? पॉझिटिव्ह विचारामध्ये अशक्य गोष्टी शक्य होत असतात. सतत पॉझिटिव्ह राहत जा. कायम पॉझिटिव्ह राहत जा. सगळ्या गोष्टी. आज आईचं वर्ष श्राद्ध आहे भीमाबाई आईचं. आज संकल्पच करायचा. तुमच्या निगेटिव्ह मित्रांची यादी करायची मैत्रिणींची यादी करायची आणि त्यांची यादी झाली का ते वारले 8 दिवस झाले असं समजून द्यायचा विषय सोडून द्यायचा आणि उद्यापासून पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. वर्ष श्राद्ध या आजची तारीख ध्यानात ठेवा. पुढच्या वर्षी या तारखेला तुम्ही कुडच्या कुडा असले पाहिजे. ही ताकद पॉझिटिव्ह विचारात आहे. विठोबा रखुमाई सर्वांनी टाळ्या वाजवानी म्हणा. सर्वांनी टाळ्या वाजवानी म्हणा. विठोबा रखुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर